नवीन वर्ष आला की आपल्याला सुद्धा एक नवीन एनर्जी येते। खरं तर प्रत्येक दिवस हा नवीन असतो आणि प्रत्येक दिवसाला आपण नवीन काहीतरी करण्याची सुरुवात करू शकतो। पण तरीसुद्धा हे नवीन वर्ष म्हटलं की खूप सारं मोटिवेशन घेऊन येतो आणि त्यासाठीच आपण खूप साऱ्या मनातल्या गोष्टी, इच्छा, आनंद आपल्याला या नवीन वर्षात घ्यायचा असतो आणि त्यासाठीच आपण पहिल्या दिवसांपासूनच सुरुवात करत असतो। तर नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि अपेक्षा करते की तुम्हीसुद्धा नवीन वर्ष खूप छान सेलिब्रेट केला असाल आणि बऱ्याचशा गोष्टींची नवीन सुरुवातसुद्धा केली असेल। तर बघा मैत्रिणींनो, स्त्रियांचं जीवन हे खूप जास्त धावपळीचं आणि दगदगीचं असतो। तरीसुद्धा आपल्याला या दगदगीच्या आणि धावपळीच्या जीवनात आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ मात्र काढून घ्यायचा आहे। कारण आपण जर आपल्या स्वतःला पूर्ण दिवसातला अर्धा ते 1 तास जरी दिला ना, तरीसुद्धा तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। कारण इथूनच आपल्या नवीन कार्याची आणि नवीन यशाची सुरुवात होत असते। त्यामुळे सगळ्यात अगोदर रिलॅक्स राहा, मन शांत ठेवा, त्यामुळे प्रसन्नता राहील आणि तुमचे कार्यसुद्धा व्यवस्थित होतील। आणि अपेक्षा करते की तुमचा रोजचा अर्धा ते 1 तास डेली वर्कआउटसाठी तुम्ही काढला असाल। कारण कसं आहे ना, वेळ हा कुणाकडेच नसतो, मग ती स्त्री असो की पुरुष असो, पण वेळ हा मात्र आजच्या जीवनात कुणाकडेच नसतो। पण तरीसुद्धा आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण जर आपल्या स्वतःवर प्रेम करत असलोत ना, याकडे नक्कीच लक्ष देऊन थोडा वेळ काढून घेऊया। वय किती आहे काहीच मॅटर करत नाही। तुमचं वय जेवढं असेल ना, तिथूनच तुम्ही नवीन सुरुवात करा। सध्या तर जिममध्ये वगैरे इतकी गर्दी आहे ना, की पाय ठेवायला सुद्धा बरोबर जागा नाही। पण असो, आपल्याला जिममध्ये वगैरे अजिबात जायची गरज नाही आहे। आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या घरातच थोडा अर्धा ते 1 तास वेळ काढून रोज डेली वर्कआउट करून घ्यायचं आहे। आणि जर तुमची लाईफ अगदीच बिझी आहे, लहान मुलं आहेत घरात, मोठी फॅमिली आहे, तर तुम्ही ना तिथे 5 ते 10 मिनटं जरी स्वतःसाठी दिलेत ना, तर ते खूपच चांगलं। मी आत्ता सुरुवात करते आणि महिनाभर करून मग दुसरा महिना आला ना, की आपण आपलं मोटिवेट काय आहे ते विसरून जातो। तर बघा, असं करायचं नाही आहे। एकदा सुरुवात केली ना, की कंटिन्यू असू द्या। जास्त वेळ नसेल तर अगदी थोडाच वेळ करा, पण कंटिन्यू करा। म्हणजे कसं, तुम्हाला ना ती बॉडीला एक सवय होऊन जात असते की आपल्याला आज जर आपण वर्कआउट केलं ना 5 मिनटं, परत दुसऱ्या दिवशी परत 5 मिनटं, तर ती बॉडीला ना एक सवय होऊन जात असते। त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू वर्कआउट चालू करायचं आहे। तुमच्या या आजच्या धावपळीच्या जीवनात जर तुम्ही स्वतःसाठी जर 5 ते 10 मिनटं जरी काढलेत ना, नाही अर्धा ते 1 तास, पण जर इतका थोडा वेळ दिला ना, तरीसुद्धा तुमच्यासाठी खूप छान असेल आणि तिथूनच तुम्ही स्वतःला सुद्धा फिट ठेवू शकता। तर बघा मैत्रिणींनो, माझी लाईफसुद्धा खूप जास्त बिझी आहे। कारण मलासुद्धा 2 मुलं आहेत, फॅमिली आहे आणि सारखं कोणाचं ना कोणाचं येणं-जाणं चालू असते। त्यामुळे मला पण इतका वेळ फारसा मिळत नाही। तरीसुद्धा मी सकाळी लवकर उठून थोडा वेळ स्वतःसाठी देत असते। सकाळचं जर लवकर उठलं ना, तर तेवढा वेळ मिळतो आणि जर समजा नाहीच मिळाला मला, तर मुलं शाळेत गेल्यानंतर मी स्वतःसाठी अर्धा तास काढून घेत असते। कारण आपण जर आपल्याकडे आत्ताच लक्ष दिलं ना, तर ते खूप चांगलं होईल। कारण जसं जसं वय वाढतं ना, तसं तसं त्या गोष्टींना मग इतका महत्त्व नसतो। म्हणून आपल्याला आत्ताच आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे। तर बघा, मुलं आत्ता निघालीत शाळेत जायला आणि त्यानंतर घरातलं थोडं आवरून मी माझ्या स्वतःसाठी अर्धा तास थोडं एक्सरसाइज करून घेणार आहे। कारण मी ही कोरोनापासूनच सवय करून घेतलेली आहे। मला ना कोरोनामध्ये घरात बसल्या बसल्या माझं खूप जास्त वेट वाढलेलं होतं। त्यामुळे मी तिथूनच चालू केलेलं आहे आणि आत्तासुद्धा मला सवयच झालेली आहे। जेव्हा मला वेळ मिळाला ना, सकाळी नाही मिळालं तर सायंकाळी तरी करते, पण थोडा वेळ तरी करते। मला माहीत आहे की मला वेट कमी करायची किंवा जास्त एक्सरसाइज करायची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा माझं अगदी थोडंसं डिलिव्हरीपासून असं पोट सुटलेलं आहे आणि त्यासाठीच मी थोडा वेळ देत असते
वर्कआउट करत असते थोडा वेळ. आणि अशी सवय जर करून घेतली ना तर ते खरंच आपल्या स्वतःसाठी खूप चांगलं असते. तर या नवीन वर्षात आणखी परत एक नवीन गोष्ट आपल्याला स्त्रियांना करून घ्यायची आहे. ती म्हणजे स्वतःसाठीच थोडा वेळसुद्धा द्यायचा आहे आणि स्वतःला काय करायचं आहे याकडे लक्ष द्यायचं आहे. नाहीतर आपल्या स्त्रियांचं काय होतं की सकाळी उठल्यापासून घर आणि घरातली कामं, मुलं आणि जर मोठी फॅमिली असली तर या सगळ्यांचं आपण सगळ्यांमध्ये आपण अगदी असं गुंतून गेलेलो असतो आणि आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देत नसतो, स्वतःला विसरूनच जातो. आणि मग शेवटी आपल्याकडे एकच वाक्य असते की माझ्याकडे वेळच नाही आहे, म्हणूनच मी काहीच एक्स्ट्रा करू शकत नाही. पण एक वेळापत्रक बनवा, आठवड्याचं, महिन्याचं, त्यानुसार काय करायचं आणि त्यातूनच स्वतःसाठी वेळ काढा. म्हणजे आपण कसे होतो आणि आत्ता कसे झालो आहेत असं आपल्याला वाटायला नको. नंतर लक्षात येण्यापेक्षा तुम्ही आत्तापासूनच ह्या गोष्टीला सुरुवात करा. कारण तेवढाही चेंज आपल्यामध्ये झाला नाही पाहिजे. तसं आत्ता वयानुसार चेंजेस होतच असतात, पण आपलं राहणीमान, आपलं नॉलेज या सगळ्या गोष्टींकडेही आपल्याला तेवढंच लक्ष द्यायचं आहे. म्हणजे काळाबरोबर जगायचं आहे. म्हणजे जिथे आपण राहतो तिथली लोकॅलिटी जशी असेल ना तिथल्याप्रमाणेच आपल्याला वागण्याचा किंवा राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. गृहिणी आणि घरातील न संपणारी कामं हे सर्कल मात्र चालूच असते. पण तरीसुद्धा आपल्याला आपल्या स्वतःला जर आनंदी ठेवायचं असेल तर थोडं लक्ष स्वतःकडे पण द्यायला पाहिजे. ज्या घरात लहान मुलं असतात तिथलं वातावरण मात्र प्रसन्न असते. कारण लहान मुलांचं बोलणं, खेळणं, त्यांचा आवाज हा एक वेगळाच आनंद निर्माण करत असतो. पण तरीसुद्धा आपल्याला जर काही नवीन करायचं असेल येणाऱ्या नवीन वर्षात तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून इथे फक्त मी आणि मी म्हणूनच जगून आपल्या स्वतःकडे लक्ष देऊन काहीतरी नवीन कार्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी सकाळी मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर सकाळची कामं आवरून घेते आणि त्यानंतर अर्धा तास स्वतःसाठी काढते आणि परत राहिलेले कामं एक्स्ट्राचे ते दुपारी करते आणि त्यानंतर वेळ होते मुलांच्या स्कूलमधून वापस येण्याची आणि ते आलेत ना की त्यानंतर थोडा वेळ त्यांच्यासोबत बसायचं, गप्पा मारायच्या, त्यांच्या शाळेत काय घडलं ते सांगतात ते ऐकून घ्यायचं. असा माझा दिवस निघून जातो आणि खूप आनंदी आणि प्रसन्न वाटत असते मुलांबरोबर राहून. त्यामुळेच सांगत असते की स्वतःला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. मुलं असेल त्यांच्यासोबत बसा, गप्पा मारा, त्यामुळे प्रसन्न वातावरण राहतो घरात. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. आय होप यावर तुम्ही काम करण्याचा प्रयत्न नक्कीच कराल आणि ते सुद्धा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण आपल्या नवीन एका अशा छान व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही स्वतःची आणि स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय बाय.